नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 25 जून 2026 रोजी प्रोविजनल मेरिट यादी लागली होती। आज 28 जून 2026 रोजी ही फायनल मेरिट यादी लागलेली आहे आणि यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना SMS द्वारे माहितीही पाठवण्यात आलेली आहे। आज पर टाइम टेबलनुसार आपली ITIची प्रक्रिया चालत असते। त्याच पद्धतीनं 28 जून 2026 रोजी संध्याकाळी 5च्या नंतर विद्यार्थ्यांना SMS पाठवणं सुरुवातही झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना SMS मिळाला आहे तर त्यांना फक्त शॉर्टमध्ये त्यांचा मेरिट नंबर त्यांना समजला असेल, पण डिटेलमध्ये नंबर कशा पद्धतीचा पाहायचं याचाही डिटेल व्हिडिओ आपण आज पाहणारच आहोत। त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना SMS आलेला नाही तर त्यांनी कशा पद्धतीनं ऑनलाईन चेक करायचं याचीही माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आज सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट ITI प्रवेशासंदर्भात तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आज पर टाइम टेबलनुसार फायनल मेरिट यादी लागलेली आहे। आता फायनल मेरिट लिस्ट कशा पद्धतीने चेक करायचं हे आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया। तर सर्वात प्रथम तुम्हाला याच आपला जो ऑफिशियल डॅशबोर्ड आहे तर या ऑफिशियल डॅशबोर्डला तुम्हाला इथे यायचं आहे। इथं आल्याच्या नंतर तुम्हाला जे कॅन्डिडेट लॉग इन डिटेल्स दिसणार आहे तर ते कॅन्डिडेट लॉग इन डिटेल्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही कॅन्डिडेट लॉग इन डिटेल्सला क्लिक करणार आहात तर तुमच्यासमोर रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन येणार आहे। त्या रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। रजिस्टर कॅन्डिडेटला क्लिक करणार तुमच्यासमोर ID आणि पासवर्ड फिल करून तुम्हाला कॅप्चा फिल करून साइन इन सर्वात प्रथम तुम्हाला करावं लागणार आहे। जसंही तुम्ही साइन इन होणार, साइन इन झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात प्रथम प्रोसीड टू ITI ॲडमिशन पोर्टलला तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता जसंही तुम्ही ॲडमिशन पोर्टलला क्लिक करणार तुमचा संपूर्ण डाटा हा जो आहे तुमच्या समोर येणार आहे। याच्या अगोदर आपण जे पाहिले होते ते या ठिकाणी तुम्हाला प्रोविजनल मेरिट यादी अशा प्रकारचा मेसेज दिसत होता, पण आज मात्र तुम्हाला फायनल मेरिट स्टेटस तुम्हाला इथं दिसत आहे। काही विद्यार्थ्यांचा डाटा हा थोड्या प्रमाणामध्ये चेंजही झालेला असेल, पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं पाहायचा असतो आपला हे जे होम डिस्ट्रिक्ट आहे तर हा होम डिस्ट्रिक्ट आपल्या महत्त्वाचं राहणार आहे। आता या होम डिस्ट्रिक्ट मेरिट नंबरमध्ये संबंधित विद्यार्थ्याचा 5056 हा मेरिट लागलेला आहे आणि हाच विद्यार्थी कास्ट कॅटेगरीमध्ये सुद्धा असल्यामुळे हा कास्ट कॅटेगरीमध्ये या विद्यार्थ्यांचा मेरिट नंबर हा 1558 आहे। ज्या वेळेस आपली प्रोविजनल मेरिट यादी लागली होती तर त्या प्रोविजनल मेरिटमध्ये या संबंधित विद्यार्थ्याचा नंबर होता ज्या वेळेस प्रोविजनल मेरिट यादी लागली होती ती हा संबंधित विद्यार्थ्याचा नंबर होता 4254 हा होम डिस्ट्रिक्टमधला मेरिट नंबर होता आणि त्यासोबत कास्ट कॅटेगरीमध्ये संबंधित विद्यार्थ्याचा नंबर हा 1322 होता। पण फायनल मेरिटमध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहता तर तोच नंबर इथं 1558 नंबर हा वाढलेला आहे। त्याच्या अगोदरही मी सांगितलं होतं की प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये जे काय तुमचा मेरिट नंबर हा चेंजेस होऊ शकतो, त्याच पद्धतीनं या संबंधित विद्यार्थ्याचा नंबरही चेंज झालेला आहे आणि होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरीमध्ये सुद्धा या संबंधित विद्यार्थ्याचा नंबर कमी होता, पण आज मात्र हा नंबर वाढलेला आहे। तर आज जे विद्यार्थ्यांना मेसेज आलेले आहे तर हा आहे तुमचा फायनल मेरिट नंबर। याच्यानंतर आता तुमचा राऊंड स्टार्ट होणार आहे, तर राऊंडचा टाइम टेबल हा लवकर तुमच्यासाठी डिटेल व्हिडिओ घेऊन येणारच आहे। अजूनही डिटेल टाइम टेबल आलेला नाही। जसाही या ॲडमिशन पोर्टलवर आपला टाइम टेबल हा अपडेट होणार आहे त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे। जे आता एकच आतुरता असते, जी फायनल मेरिट लिस्ट नंतर विद्यार्थ्यांची एकच आतुरता असते आता राऊंड कधी चालू होणार आहे, तर त्या 2 ते 3 दिवसामध्ये राऊंडही स्टार्ट होणारच आहे। त्याचा विद्यार्थ्यांना नोटिफिकेशनच्या माध्यमातून मेसेजही जाणार आहे। पण ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागेल अशाच विद्यार्थ्यांना इथून पुढे SMS जातील आणि ज्या विद्यार्थ्यांना ITIला नंबर लागणार नाही अशा विद्यार्थ्यांना याच्या पुढं मेसेज जाणार नाहीत। तर ऑनलाईन प्रकारे कशा पद्धतीने चेक करायचं ज्यावेळेसही याचे राऊंड स्टार्ट होतील याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे। त्यासाठी चॅनलला आजच तुम्हाला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावं लागणार आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन आणि अपडेटेड माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।